नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सारंग आता जानकीला सांगतो की रेस्टॉरंटमध्ये सौमित्र आणि ऐश्वर्याची भांडणं झाली. तेव्हा ऐश्वर्या रागाच्या भरामध्येच सौमित्राला म्हणाली की मी तुझं लग्नच होऊ देणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते हो का, असं म्हणाली ऐश्वर्या. तेव्हा सारंग म्हणतो हो, पण ती रागाच्या भरामध्ये बोलली होती ना. आता त्यांनी माझी माफीसुद्धा मागितली, त्यांना त्यांची चूक कळली आहे. तेव्हा इथे लगेचच जानकी म्हणते अरे वा, तुमची माफी मागितली, ती तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणाली का, चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो बरं ठीक आहे, आता मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन जातो. तेव्हा इथे जानकी विचारते की किती पोळ्या देऊ. तेव्हा 2 पोळ्या दिल्यानंतर तिसरीसुद्धा देते आणि म्हणते की खाऊ दे, तिला जास्त भूक लागली असेल. तेव्हा इथे आता अवंतिका खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अवंतिका शांत हो, तू रडू नकोस. हे बघ, जे काही झालं त्याच्यामुळे तू अपसेट झालीस मला माहिती आहे, हवं तर मी तुला सॉरी म्हणतो. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते की मी अपसेट झालीच आहे, पण मला जास्त राग आलाय त्या मुलीचा. अरे अजूनपर्यंत तिने सगळं मनामध्ये साठवून ठेवले, अजूनपर्यंत. सौमी, आपलं लग्न झाल्यानंतर सुद्धा ते आपल्याला असंच त्रास देईल का रे. तेव्हा इथे आता सौमित्रसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच आता जानकीचा फोन येतो. जानकीचा फोन आल्यानंतर सौमित्र लगेचच फोन उचलतो. तेव्हा जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी, अवंतिका आणि तुम्ही दोघेजण ठीक आहात ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो हो, आम्ही ठीक आहोत. तेव्हा इथे जानकी म्हणते की रेस्टॉरंटमध्ये जे काही घडलं, ऐश्वर्या जे काही बोलली, ते सगळं मला सारंग भाऊजींनी सांगितलं आहे. तुम्ही तिच्या बोलण्याचा अजिबातच विचार करू नका. तुमच्या दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल. तेव्हा सौमित्र म्हणतो बहिणी, नाना आणि आई येणार आहे का. तेव्हा इथे जानकी म्हणते नानांचं माहिती नाही, त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, पण आईंना घेऊन यायची जबाबदारी माझी, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे सौमित्र आता अवंतिकाला सांगतो की वहिनी म्हणाली आहे की आईला घेऊन येईन म्हणून, निदान प्रयत्न तरी करेन. तर इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की काही झालं ना सौमित्र, तरीसुद्धा तुझं लग्न कधी आहे हे मी शोधून काढणारच, आणि तुझं लग्न मी होऊच देणार नाही आहे. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता सुमित्रा येते आणि म्हणत असते ऋषिकेश, अरे ह्यांच्या बोलण्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ह्यांचं कसं आहे, एकदा का पाठ फिरवली की मग त्या माणसाचं तोंड बघायचं नाही. पण आपल्या पोटच्या पोराच्या बाबतीतसुद्धा तसंच करायचं का यांनी. हे बघा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. सौमित्र आपला त्याच मुलीशी लग्न करतोय ना. तेव्हा जानकी म्हणते हो आई, मुलगी खरंच खूप छान आहे, नाव आहे अवंतिका, आणि ती सुद्धा वकीलच आहे. तिच्याबरोबरच भाऊजी लग्न करतायत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की लग्न कधी आहे. तेव्हा इथे जानकीचं लक्ष जातं. दारामध्ये ऐश्वर्याचा पदर आता जानकीला दिसतो. तेव्हा ती लगेचच इथे ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला शांत करते आणि म्हणते आई, लग्न आहे ना 2 दिवसानंतरचं आहे. तेव्हा ऋषिकेश मनामध्ये म्हणतो की जानकी असं का करते, लग्न तर उद्या आहे, मग 2 दिवसानंतर का सांगते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते 2 दिवसानंतर आहे ना, मग ठीक आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की 2 दिवसानंतरचं लग्न आहे, माझ्याकडे खूप वेळ आहे तुझं लग्न थांबवण्यासाठी. तेव्हा सुमित्रा आपल्या हातातल्या बांगड्या काढते आणि जानकीच्या हातामध्ये देते आणि म्हणते की जानकी, ह्या बांगड्या तू अवंतिकाच्या हातामध्ये घाल, कारण मी काही लग्नाला येऊ शकणार नाही आहे, पण तेवढाच आईचा आशीर्वाद म्हणून या बांगड्या तरी तिच्याजवळ जाऊ दे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, लग्न उद्या आहे, मग तू असं का म्हणालीस की 2 दिवसानंतरचं आहे. तेव्हा जानकी म्हणते त्याला एक कारण आहे, ते कळेलच तुम्हाला. आणि आता आपण इथे शर्वरी वंश आणि विक्रम भाऊजी यांना एकत्र आणण्यासाठी जसा प्लॅन केला होता ना, तसा प्लॅन आता आपण सौमित्र भाऊजींच्या लग्नामध्ये आईंना नेण्यासाठी करणार आहोत. आईंना आपण सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला आशीर्वाद देण्यासाठी घेऊन जायचंच, आणि या बांगड्यासुद्धा आईच अवंतिकाला देतील. तेवढ्यातच आता नानांचा फोन आलेला असतो. तेव्हा नाना फोन उचलतात, म्हणतात या वेळेला कोणी फोन केलाय बरं. तेव्हा इकडे हॉटेलच्या मॅनेजरचा फोन आलेला असतो. सौमित्र आणि ऐश्वर्याचं जे काही भांडण झालेलं असतं त्याबद्दल आता नानांना कळलेलं असतं. तेव्हा नाना खूपच जास्त चिडतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते काय हो, काय झालं एवढं चिडायला तुम्हाला. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की तुमचे 2 ड्युटी आहेत ना, त्यांनी वेगळाच पराक्रम करून ठेवलाय, इज्जत घालवली माझी पार. तेव्हा सुमित्रा म्हणते काय झालं तरी काय. तेव्हा नाना म्हणतात की ते सौमित्र आणि ती अवंतिका दोघंजणं रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. तिथेच ऐश्वर्या आणि सारंग ते दोघंजणं गेले. तेव्हा ऐश्वर्याने लगेचच भांडण उकरून काढलं आणि त्यांच्याबरोबर वाद घातला. तेव्हा इथे आत्ताच्या आता मी जातो आणि त्यांना जा विचारतो, असं नाना म्हणतात. तेव्हा सुमित्रा येते आणि म्हणते की जानकी, अगं यांचं काय चाललंय काय माहिती, हॉटेलमधून फोन आला होता, तुला कळलं का. तेव्हा जानकी म्हणते हो आई, मला सारंग भाऊजींनी सांगितलंय. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेले असताना ऐश्वर्याने
सौमित्र भाऊंजींजवळ वाद उकरून काढला, त्यांच्याबरोबर भांडण केलं आणि तसं इथे सॉरीसुद्धा म्हणाली आहे आपल्या सारंग भाऊजींना ती ऐश्वर्या. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की सॉरीसुद्धा सरळ मनाने म्हणाली आहे की काय मनामध्ये ठेवून म्हणाले, आपल्याला काय माहिती आता. तेव्हा इकडे नाना आलेले असतात, दरवाजा नॉक करतात. तेव्हा सारंग दरवाजा उघडतो. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की हे काय चाललंय तुमच्या लोकांचं, माझी इज्जत पार धुळीला मिळवायचंच ठरवलंय का तुम्ही. तेव्हा इथे आता नाना विचारतात मी आतमध्ये येऊ का. तेव्हा इकडे ऐश्वर्या आता टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे नाना म्हणतात की मला त्या रेस्टॉरंटमधून मॅनेजरचा फोन आला होता, तुम्ही तिथे जेवायला गेला होतात की वाद उकरायला गेला होतात, तिथे तुम्हाला माझी इज्जत घालवताना जरासुद्धा लाज नाही वाटली का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे, तुम्ही प्लीज सारंगला ओरडू नका. तेव्हा नाना म्हणतात की सारंग ही तुझी जबाबदारी होती, अरे तुम्ही भांडण उकरायला गेला होतात का तिथे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना तुम्हाला सुद्धा ज्याने धोका दिला, माझ्याबरोबर सुद्धा लग्नाचं वचन देऊन जो माणूस पळून गेला, माझ्या नजरेसमोर आल्यानंतर मी तरी काय करणार होते, माझ्या हातात काहीच नव्हतं. तेव्हा नाना म्हणतात की तुझ्या हातात गप्प बसणं तरी होतं ना, ते सुद्धा तुला नाही जमलं का. तेव्हा इकडे नाना म्हणतात मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जेव्हा तुम्हाला सुद्धा कळलं होतं सौमित्रबद्दल तेव्हा तुम्ही सुद्धा चिडलाच होतात की. तेव्हा इथे नाना म्हणत असतात अगं पण मी बाहेर रस्त्यावरती गेलो नव्हतो ना भांडायला, मी घरामध्ये बोलत होतो जे काही बोललो ते. तेव्हा इथे नाना म्हणतात की सारंग ही तुझी जबाबदारी होती, तू तुझ्या बायकोला थांबवायला हवं होतंस. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो की नाना तुम्ही खाली चला, मी येतो तुमच्याबरोबर बोलायला. तेव्हा इथे खाली आल्यानंतर नाना म्हणतात की सारंग बायकोसमोर बोलायला तुला लाज वाटते की भीती वाटते, तुझ्या बायकोला तुला खडसावता येत नाही का, तिची हिंमतच कशी होते चार चौघात गेल्यानंतर भांडण वगैरे करायची, अरे एका प्रतिष्ठित घरातली सून आहे ती, ते तिला जरा सांग. तेव्हा इथे नाना म्हणतात की एवढं वर्ष कमावलेली इज्जत आता धुळीला मिळवलीत, किती वर्ष पुन्हा कमवायला जातील कळतंय का, त्या मॅनेजरसमोर आता मान वर काढायला जागा नाही ठेवली तुम्ही मला. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की माझ्या सारंगला काय वाटलं असेल तेव्हा जेव्हा ते ऐश्वर्या सौमित्रबरोबर भांडत होती, तुला खूप वाईट वाटलं असेल ना, या सगळ्यामध्ये माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तेव्हा इथे सारंग म्हणतो नाही नाना असं काही नाही आहे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा नाना विचारतात तुझं आणि ऐश्वर्याचं नातं तर ठीक आहे ना. तेव्हा सारंग म्हणतो हो नाना एकदम ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की हे बघा सारंग भाऊजी, जसं तिला आता तिची चूक कळली ती तुम्हाला सॉरी म्हणाली, तसंच आता तुम्ही सुद्धा तिची काळजी घ्या, तुम्ही तिच्यासाठी स्टँड घेतलात तर तिला सुद्धा ते खूप जास्त आवडेल ना. तेव्हा इथे आता सारंग येतो आणि म्हणतो काळजी करू नका, मी सगळं काही नानांना सांगितलंय, नाना आता काही नाही बोलणार तुम्हाला, तुम्ही आता शांतपणे झोपा बरं. तेव्हा इथे ऐश्वर्या झोपते, मनामध्ये म्हणत असते तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मला काही फरक पडत नाही आहे, मला फक्त सौमित्रचं जे 2 दिवसांनी लग्न होणार आहे ना त्या मुलीबरोबर ते काही करून थांबवायचं आहे आणि मी ते थांबवणारच. तर इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी या ऐश्वर्याचं काय करायचं गं, हिला काही कळत नाही का, म्हणजे आता तिचं लग्न झालं, एका प्रतिष्ठित घरातली सून आहे ती, चार चौघात जाऊन असं भांडण उकरून काढणं हे तिला शोभतं का. तेव्हा जानकी म्हणत असते आता काय करायचं, तुम्हाला माहिती आहे ना ती लहानपणापासून लाडाकुडात वाढलेली आहे, म्हणजे कावेरी काकूने तिला संस्कार देण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल, पण मला जे हवं ते हवंच, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हे सगळं आहे ना सयाजी काकांनी शिकवलं असेल तिला, म्हणून तर ती त्यांच्यासारखी एवढी हट्टी झाली आहे. म्हणून ऐश्वर्याचा स्वभाव असा आहे, बाकी काही नाही, आपण करू सगळं व्यवस्थित. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ऋषिकेश नानांना म्हणतो की नाना आपण नवीन कंपनी सुरू करतोय, त्या पेपरवरती आईची सही हवी आहे, कारण तिच्या नावाने आपण कंपनी आता ओपन करतोय. तेव्हा जानकी तू सुद्धा माझ्याबरोबर चल, म्हणजे येताना तू आईला तुझ्या बरोबर घेऊन येशील. तेव्हा आता तिघे जात असताना सुमित्रा म्हणते अगं तुम्ही मंदिराच्या दिशेने कुठे घेऊन जाताय. तेव्हा इथे जानकी म्हणते की आई आपण मंदिरामध्ये जातोय, कारण आज सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचं लग्न आहे, नाना येणार नाही माहिती होतं, पण तुम्ही तरी चला त्यांना आशीर्वाद द्यायला. तर इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की आजी फोन आलाय तर तुम्ही उचला ना. तेव्हा इथे आजी म्हणत असते अगं जानकीच्या फोनवरती फोन आलाय, मी कसा उचलू. तेव्हा इथे आता सौमित्रने फोन केलेला असं विचारायला की तू वहिनी पोचलीस का, अगं लग्नाचा मुहूर्त टळत चाललाय ना, तू लवकर पोहोचतेस ना, असं आता सौमित्र म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या बोलणं ऐकते आणि ऐश्वर्याला कळतं की लग्न हे 2 दिवसानंतरचं नाही आहे, तर लग्न आजच आहे, म्हणजे ते आत्ताच लागणार आहे, अगदी मुहूर्तावरती तिला कळलेलं असतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला त्या गोष्टीचा फारच राग आलेला असतो.